आंबेशिव संघ आपला 12th मॅन पाठवा आणि सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. अरे मग आजचा काय बघशील, उद्या काय करशील, परवा काय करशील? सिरीजला प्रॉब्लेम नको नंतर नाही सिरीजला प्रॉब्लेम नको आजच्या दिवशी. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन सूचना लक्षात घ्या. आणि सिरीजसाठी क्वालिफाय पर्यंतच या ठिकाणी तुमचा स्कोअर मोजला जाईल. क्वालिफायर राऊंड पर्यंतच तुमचा स्कोअर मोजला जाईल. त्यानंतर तुमचा स्कोअर मोजला जाणार नाही. सूचना लक्षात घ्या. या अनुषंगानं सर्व सामने यापुढील 3 षटकांचे राहतील. आपल्याला मेगा फायनलच्या दिवशी सुद्धा सामने बरोबर तेवढ्या षटकांचे खेळवता आले पाहिजेत. या अनुषंगानं आपण पहिल्या दिवसापासून हे रूल्स आणि रेग्युलेशन्स आयोजन समितीच्या वतीनं आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. सामना सुरू होतोय. जय हनुमान जोवेली बी टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी पाचारित केलंय ते आई गावदेवी आंबेशिव या संघाला. षटक क्रमांक 1 ला या ठिकाणी सुरुवात होईल. फिवर रचना सज्ज झालेली तुम्ही पाहताय. 1 षटकाचा पॉवर प्ले, त्यानंतर 2 षटक तुम्हाला फिल्डिंगची पाबंदी उठेल. इथे सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी मयूर आणि ओमकार ॲज युजल आपण पाहताय. तर आई गावदेवी आंबेशिव या टीमसाठी मैदानावरती उतरलेत. पहिल्या षटकाचा खेळ अगदी थोड्याच वेळा सुरू होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला या ठिकाणी जय हनुमान जोवेली बी या संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी पाचारित केलंय ते आई गावदेवी आंबेशिव या संघाला. मैदानामध्ये अजून एक चेंडू द्या त्यांना. चला मित्रांनो, बरोबर 3:55 पहिला बॉल पडतोय. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी या ठिकाणी दिला जातोय. आयोजन समितीच्या वतीनं ही सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतायत जय हनुमान जोवेली बी. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. प्रेम धुळेच्या हातामध्ये चेंडू. पहिलाच बॉल अतिशय वेगवान. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय तर जबरदस्त नियंत्रण प्रेमचं राहिलं. वेगवान गोलंदाजीसाठी नक्कीच ओळख आहे. अतिशय चांगली उंची आणि या उंचीचा पुरेपूर वापर फास्ट बॉलिंग करत असताना तो करत असतो. इथे बॅटला टॉपेज लागली आहे. चेंडू जातोय मागे. फिल्डरला बीट करत असताना दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर धावा मिळताय 4 पहिल्याच बॉलवर.
त्यानंतर ह्या 4 धावा मिळत आहेत स्कोअर कार्डवरती. 4 धावा, 4 धावांच्या मदतीनं पहिल्या धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोअर कार्डवरती. श्री गणेशा झालाय. ओमकार, हा चेंडू सुंदर आहे. लगेचच बोट आकाशाकडे पंचांनी केलंय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. 4 धावांवरती पहिला धक्का. बॅट्समन ओमकार गॉन. मिळालाय बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी आंबेशिव या टीमला. गोलंदाजी सुपर पाहायला मिळतीये. पहिला बॉल डॉट, त्यानंतर टॉप एज. तिथे 4 धावा मिळाल्या. इथे आपण पाहता विकेट मिळतीये. 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडूंवरती नियंत्रण अतिशय चांगलं राहिलं. गोलंदाज प्रेम गोलंदाजी करतोय. जरूर आपण पाहताय तर नावात प्रेम आहे, मात्र फलंदाजांना कुठलेही प्रेम तो दाखवत नाहीये. प्रचंड वेग आणि विध्वंसक गोलंदाजी यावेळेस करताना पाहायला मिळतोय. एक 4 धावांचा फटका, नशिबाची साथ. त्या व्यतिरिक्त अजून आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी तो करतोय. इथे वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल मिळेल. 1 धावेच्या व्यतिरिक्त काहीच नसेल. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 चेंडू टाकलेत, 5 धावा आल्यात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी पाचारित केलं आंबेशिवला. स्ट्राईकवरती मयूर आलाय. इथे आपण पाहताय तर हा चेंडू बॅट फिरवली आहे. संपर्क नाही, निर्धाव. चांगली गोलंदाजी सातत्यानं. टप्पा अचूक आणि भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. फर्स्ट ओव्हर आणि लास्ट बॉल इथे प्रगती पथावरती. पहिल्या षटकाचा खेळ. प्रेम धुळे इथे हलक्या हाताने पुन्हा एकदा फ्लिक करतोय. चेंडू जातोय त्या ठिकाणी 30 यार्डवर जाऊन धावत अडवलंय, पकडलंय. सिंगल मिळेल. एकच धाव. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 6 धावा स्कोअर कार्डवरती आई गावदेवी आंबेशिव. पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. 1 बाद 6 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना टीम जय हनुमान जोवेली बी पहिल्या षटकात फक्त 6 आल्या. आंबेशिव संघाविरोधात इथे गोलंदाजी करत असताना प्रेमनं फक्त 6 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. पॉवर प्लेचं पहिलं षटक. षटक क्रमांक 2. गोलंदाजीसाठी तैनात रोहित धुळे, जेन्युइन ऑलराऊंडर. इथे आपण पाहताय संघासाठी अतिशय महत्त्वाचं षटक या ठिकाणी हाताळेल. ओव्हर नंबर 2 साठी त्याला तैनात केलंय. जय हनुमान जोवेली बी या संघासाठी नाणेफेक त्यांनी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी आलेत टीम आई गावदेवी आंबेशिव. पहिल्या षटकात 6 आल्यात. इथून उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा जमतील हा एक प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय. रोहित मयूरसाठी हा चेंडू फिरवलाय, मारलाय हवेमध्ये. निश्चितच फिल्डर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा बसलाय चकवा. दोन्ही फिल्डरला निश्चितच पार करत असताना सरळ चेंडू जातोय सीमा पार. धावफलकावरती 10. पहिल्या षटकात 6 होत्या. पहिलाच बॉल इथे आपण पाहताय तर टर्न करून मारला. सीमा रेषेवरती फिल्डर चेंडूला शोधत राहिले.
इथे सुद्धा मिस टायमिंग, झेलची संधी, होम डिलिव्हरी, प्रेम त्या ठिकाणी आणि हा झेल त्यानं टिपलाय. फलंदाज माघारी परतेल. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करणाऱ्या टीम आंबे शिवला, फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला 6 होत्या. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहित सुयश त्याला लाभलंय. फलंदाज बाद झालाय. 10 वरती दुसरा धक्का इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला आंबे शिवला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. नवीन बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे उजव्या हाताचा फलंदाज सुमित. बॅट त्यानं फिरवली आहे. इथे पाहायला मिळतीये बोटांची जादू चेंडूवरती. चांगल्या पद्धतीनं कट करत बाहेर काढलं. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. दर्जेदार गोलंदाजी, अतिशय चांगलं क्रिकेट सातत्यानं मैदानात पेश करतायत जय हनुमान जोवेली बी. जय हनुमान जोवेली बी संघाचे सुद्धा भरपूर सारे पाठीराखे सकाळपासून मैदानामध्ये आहेत. इथे सुद्धा होम डिलिव्हरी, झेलसाठी निश्चितच निमंत्रण होतं आणि ते स्वीकारलंय आणि चांगला झेल या ठिकाणी टिपत असताना फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक 3. मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना हात खोलून देत नाहीयेत. 4 बॉल टाकलेत इथे आपण पाहताय तर धावफलकावरती टोटल 10. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर मात्र निश्चितच हे षटक सुद्धा विध्वंसक राहिलंय. 2 विकेट इथे आपण पाहताय. टोटल 10 धावा. बॅटिंग करण्यासाठी विजय आलाय. स्ट्राईकवरती तो फलंदाजी करेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती तयार. षटकातील 2 बॉल इथे शिल्लक पाहायला मिळतील. रोहितचा हा चेंडू लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी तुम्ही पाहताय तर अगदी टप्पा खाऊन बाहेर निघालाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला जात नाही. अतिशय दर्जेदार उत्कृष्ट गोलंदाजी टप्प्यावरती आणि स्विंगवरती जबरदस्त नियंत्रण. गती परिवर्तन हे अस्त्र राहिलंय. गोलंदाजी करतोय रोहित धुळे. हा सुद्धा सुंदर चेंडू. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे कनेक्शन नाही. निर्धाव. षटक संपले. दुसरं विध्वंसक. फक्त धावा इथे आपण पाहताय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 बाद 10. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 10 धावा इथे स्कोर कार्ड वरती. उर्वरित 6 बॉल 3 षटकांची मॅच. निश्चित आपण पाहताय तर गोलंदाजांचं चांगलं नियंत्रण इथे या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळालंय.
तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तैनात. अभय चौधरीवरती विश्वास या ठिकाणी दाखवलाय. शेवटचं अंतिम षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. या उर्वरित 6 बॉलवरती किती धावा जमतील हे आपण पाहूयात. 2 षटकात 10 आल्यात. उर्वरित शेवटचं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती मार्गस्थ होत आहे. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आंबेशिव संघ इथं थोडासा संकटात सापडला आहे. संघाला बाहेर कोण काढणार? बॅटिंग करत असताना आकाश, त्याला साथ देतोय विजय. दोघांना मात्र हा किल्ला लढवायचा आहे. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल टोलवलाय, फटका खेचलाय, मात्र सीमारेषेवर फिल्डर. होम डिलिव्हरी अगदी हातात, झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परतलाय. 10 या आकड्यावरती चौथा हादरा. अगदी हातात झेल, फलंदाज बाद होतोय. 10 वरती 4 फलंदाजांना मैदानाचा रस्ता निश्चितच मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानात बॅटिंग करण्यासाठी तेजस. स्ट्राइक वरती तयार तेजस. अभयचा हा चेंडू तेजसनं आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती उत्तुंग फटका, जबरदस्त टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 6 धावा. सिक्सर. तीन मध्ये आपण आहोत. स्कोर कार्ड वरती 4 बाद 16 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकाराच्या मदतीने इथे मात्र कोंडी फोडण्याचं काम या ठिकाणी केलंय. बॅटिंग करण्यासाठी तेजस आला. पहिलाच बॉल त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार मिळतोय. इथून कशा पद्धतीनं डाव पुढे सरकवतील, कशा पद्धतीनं डावाला आकार देतील. स्कोर कार्ड वरती 16. या बॉलवरती बॅट फिरवली, संपर्क नाही, निर्धाव. चांगली गोलंदाजी अभयची. एक चेंडू जो ओरपिच मिळाला त्याच्यावरती नक्कीच आपण पाहताय तुटून पडलाय. फलंदाज तेजस षटकार ठोकला. इथे डॉट. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावफलकावरती आहेत 16. यावेळेस आपण पाहताय स्विचिट अटेम्प्ट. सिंगल होईल का कंप्लीट? रिस्की सिंगल. अतिशय घाईनं येऊन सिंगल कंप्लीट केली. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक 17 वरती. जबरदस्त फिल्डिंग. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्विचिट अटेम्प्ट. अगदी मागे तुम्ही पाहाल तर पायाच्या साह्याने चेंडूला स्टॉप केलं आणि त्यानंतर लगेचच गॅदर करत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग इथे. 17. 4 बाद 17. स्ट्राईकवरती विजय. उर्वरित 2 बॉलवरती करिश्मा त्याला करावा लागेल. सन्मानजनक धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. ही सन्मानजनक धावसंख्या तो बनवेल का, हा एक प्रश्न आहे. अभय चौधरी. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक. इथे टोलवलंय समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक टप्प्यावरती पकडलंय. फिल्डर पर्यंत चेंडू डायरेक्ट कॅरी झाला नाही. एक सिंगल मिळाली. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी आले आणि या 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र इथे वेळी स्वतःला आवरलं आणि बरोबर थ्रो हातामध्ये. विकेट मिळतीये. अजून एक फलंदाज बाद होतोय. आपण आहोत 19 धावा इथे आंबेशिव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल. बॅट्समन स्ट्राइक वरती तयार तेजस, ज्यानं एक षटकार ठोकलाय. 7 वरती वैयक्तिक तो खेळतोय.
लास्ट ओव्हर आणि शेवटचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ होतोय. इथे टोलवतोय खोलवर टप्पा, सिंगल कंप्लीट केली जाईल. धावतायत वेगानं, पकडून फेकतील. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक संपले 3. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या 21 आणि 22 धावांचं लक्ष इथे विजयासाठी. 22 रन्स टू विन. संघ आणि मोहपाडा एरंजाड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शिरगाव आणि मोहपाडा एरंजाड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सागर इरमाळी आपण या ठिकाणी संपर्क साधा. सागर दादा इरमाळी त्वरित संपर्क साधा. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहताय जय हनुमान शिरगाव बी आणि त्यांच्या विरोधात मायरा 11 मोहपाडा एरंजाड या 2 संघांच्या दरम्यान टॉस होईल. हॅलो. श्री गणेश दहिवली संघाचे पॅकर मान्यवर कैलासदादा सुरोशे यांचा आज वाढदिवस आहे. दादांना स्वरा ट्रॉफीच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे कैलासदादा. टॉस जिंकलाय मोहपाडा एरंजाड या टीमनं आणि या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल शिरगाव बी. सामन्याला होते सुरुवात. इथे आपण पाहताय 22 धावांचा पाठलाग करतायत मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. सेकंड इनिंगमध्ये आपण आहोत आणि जशी सामन्याला सुरुवात होईल मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. स्वरा ट्रॉफी 2026 पहिला दिवस आणि समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपण ऐकतो आहोत. निश्चितच ऐकायला मिळेल आवाज राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. थँक यू सो मच. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला बाल मिळेल 22 धावांचा आणि आता मॅचला सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तेजस बोराडे. तर सलामी जोडी दाखल होती या मैदानावरती रोहित धुळेच्या साथीनं. सर्वेश 3 ओव्हरची मॅच तुम्हाला बाल मिळेल. चला आता प्रेक्षकांची इच्छा या पंचकृषी मध्ये आल्यानंतर पंच पाहूनच सारेजण खुश होतात.
आणि आता विष्णू शिंदे सर यांचा डान्स यायला हवा हीच प्रेक्षकांची इच्छा. मात्र सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. गोलंदाज तुम्ही पाहताय तेजस बोराडे, राईट मोर द विकेटने दाखल होतोय. तर स्टॅकिंग वरती रोहित धुळे. ही जोडी तुम्हाला पाल मिळेल सर्वेच्या साथीनं. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाल मिळेल 22 धाबा. पहिला बॉल बरोबर तयार. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाल मिळेल. चांगला क्रिकेट या मॅचमध्ये आता मैदानावरती तुम्हाला पाल मिळेल. दोन्ही संघ खेळताना दिसतील. एका बाजूला गावदेवी अंबेशू तर दुसऱ्या बाजूला जर्मन जोबेली बी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. आमचे समालोचक मित्र महेशजी धुळे यांचा संघ मैदानावरती खेळतोय. बरं तर या तेजस पहिला बॉल डॉट फेकला. या मॅचमध्ये आपण पाहतोय 18 बॉलमध्ये 22 धाबा चेस करायचे आहेत. टार्गेट थोडं छोटं आहे परंतु अंबेशू नाव मोठं आहे. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला होतो. अंबिशू म्हटलं की नो डाऊट शेवटच्या बॉलपर्यंत फाईट तुम्हाला पाल मिळेल यात शंका नाही आहे. परंतु समोर देखील एक ताकदवर संघ खेळतोय. यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला संघ तुम्हाला मैदानावरती पाल मिळेल. आम्ही खरं तर जेव्हा चंदू मेहरचा एरंदर संघ खेळत होता त्यावेळेस आम्ही सांगत होतो की यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला संघ खेळतोय. जास्त खेळाडू यंगस्टर आहेत. परंतु आता त्यानंतर जर आपण उल्लेख केला तर जर्मन जोबेली बी हा संघाचा देखील यंगस्टरमध्ये आपण उल्लेख करतोय. कारण सर्वच खेळाडू तुम्ही पाहताय अंडर 25 चे खेळाडू मैदानावरती खेळताना दिसतात. इथे देखील सलगचा तिसरा डॉट बॉल. सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाल मिळेल. एकामागे एक तुम्ही पाहताय जणी काही आगेचे निखारे आता मैदानावरती फेकले जातात. मोकाच्या निरीक्षणे आता तुम्ही पाहताय 22 धाबा चेस करायचे आहेत. आणि अखेर सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाल मिळेल. म्हटलं जातं ना यही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो चिड़ो से कैसा बनाती है आशियाना, वो बड़ी तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण या मॅचमध्ये व्हायला हवं. कारण सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटची लाईफलाईन. परंतु थांबल ते नाव रोहित कसलं. रोहित मॅन प्रमाणे बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. षटकाराला रोहितच्या बॅटमधून 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धाबा दफलकावरती जोडले जातील. अजूनही 16 धाब्याची गर्दी आहे मॅचमध्ये. बॉल तयार तेजस. पुढचा बॉल सलगचा दूसरा गेंदा इस स्लॉट में उसे पार किया. लॉन्ग ऑन पर प्लॉट पे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिले 3 बॉल राहिलेत गुरुदाच्या नावावरती. परंतु आता पुढचे 2 बॉल बॅटरच्या नावावरती. 12 धाबा दफलकावरती जोडल्या गेल्या. 10 धाब्याची आता गर्दी या मॅचमध्ये. सामना खुल्या करण्याचं काम हैदराबादी करतोय. रोहित धुळेच्या बॅटमधून मोठे फटके तुम्हाला पाल मिळतील. तेजसवरती आक्रमण चढवलं आणि अखेर बॉल सीमारेषा पार. षटकार. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना तुम्ही पाहता या मॅचमध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. तिसरा देखील खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर हा झेल टिपला आणि इथून मैदान सोडावं लागेल रोहितला. फर्दच बाद.
एक ओव्हरचा खेळ संपलाय. फलक टीमची टोटल फलकावरती 12 धाबा मनोहर आलेत. बरोबर टॅकवरती ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाल मिळेल. लेफ्ट हँड सीमर हा गोरदा तुम्हाला पाल मिळतो असते. आखेवरती सर्वेश धुळे दाखल झाला. सलामीला दाखल होत असताना चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्यांना खेळलाय. जरूर 10 धाबाची गरज आहे. 12 बॉल आणि 10 धाबा. पहिलाच बॉल फुल टॉस त्यावरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल षटकार. इथे देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फक्त आणि फक्त आता 3 धाबाची गरज या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय 22 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचं होतं. हलक्या तर बॉलला डेक केलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मिळेल ती एक सिंगल. प्रेम धुळेकडे स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 18 धाबा. फक्त आणि फक्त अजूनही या मॅचमध्ये 4 धाब्याची गरज. वीस धाबा फलकावरती त्यामुळे 2 धाब्याची गरज. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. शेवटच्या बॉलवरती हेलिकॉप्टर